हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। निवडणूक आयोगाचे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना पत्र, पक्ष घटनेतील बदलांबाबत लवकरात लवकर कागदपत्र सादर करण्याचे आदेश। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक, एअर इंडियाच्या इमारतीत मंत्रालय कार्यालयाच्या स्थलांतराबाबत चर्चा होण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 9:30 वाजता बैठकीत संसदीय कामकाज आणि देशातील पूरस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता। पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, तर विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता। आणि ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यातील पुणे, कोकण आणि नाशिकच्या धरणातील पाणीसाठा समाधानकारक, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक धरणात कमी पाणीसाठा। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवले। या पत्रात निवडणूक आयोगाने पक्ष घटनेतील बदलांबाबत कागदपत्र सादर करा असे निर्देश देण्यात आलेले आहेत। पक्षाच्या घटनेतील अनेक बदलांना समर्थन देणारी आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याचा उल्लेख यामध्ये पत्रात करण्यात आलेला आहे। तर निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रात नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। निवडणूक आयोगाने 27 जुलै 2026 ला हे पत्र पाठवलेलं आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना हे पत्र पाठवण्यात आले। पक्ष घटनेतील बदलांबाबतची कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा असे आदेश देण्यात आलेले आहेत। तर 26 फेब्रुवारी 2026 रोजीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम 18(1) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे। राष्ट्रवादीने कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये देखील बदल केलेले आहेत। या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाहीत। या बदलाबाबतची वैध कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा असे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेले आहेत। तर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीकडे कोणती कागदपत्र मागितले ते आपण पाहूयात। पक्षाचे घटक कोणकोणते आहेत कलम 6 नुसार, त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय कार्यकारी समिती, राज्य कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी याबाबतची माहिती। कलम 7 अन्वये प्राथमिक सदस्यत्व कसं आणि कोणाला दिलं जातं, पक्षाचं प्राथमिक सदस्य कुणाला मानलं जातं। कलम 12 नुसार राज्य कार्यकारिणी कोणती आहे, राज्य कार्यकारिणीमध्ये कुणाचा समावेश होतो। त्याचबरोबर कलम 32 आणि कलम 36 मध्ये नेमकं काय आहे, ही कागदपत्र निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीकडे मागितलेली आहेत। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सकाळी 11 नंतर सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळते। शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण कुणाचं या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आणि याच संदर्भात आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दानचोरीचा गौप्यस्फोट केला होता। राज ठाकरेंनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वस्तांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला होता। यावरून पुन्हा एकदा राजकारण रंगले। सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। सिद्धिविनायकाच्या विश्वस्तांनी असं पत्रच लिहिलं नसल्याचा दावा सदा सरवणकर यांनी केलाय। सिद्धिविनायक मंदिरात चोरी करणारे चोरटे ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या विशाखा राऊतांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सदा सरवणकर यांनी केलाय। तर सदा सरवणकर यांनी केलेल्या या दाव्यामुळे राज ठाकरेंनी जे पत्र वाचून दाखवलं त्याबाबत संशय निर्माण झालाय।
असलेलं पत्र, नसलेल्या ठिकाणी शिंदे साहेबांचं नाव आणि युतीमधल्या काही प्रमुख नेत्यांची नावं घेऊन जे बदनाम करण्याचा आणि हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या ह्या सिद्धिविनायकाला बदनाम करण्याचा जो काही एक घाट घातला जातो आहे, याबद्दल आपल्याशी बोलावं. ज्या वेळेला आम्ही चौकशी केली त्यावेळेला आमच्या एक गोष्ट लक्षात आली. चोरी करणारे जे प्रमुख होते त्यांना विशाखा राऊत यांनी नोकरीला ठेवलं होतं आणि त्यांच्या ते जवळचे होते. इतर जे कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये चोरी केली गेली किंवा ज्यांनी चोरी केली, बहुतांश हे कर्मचारी हे उभाटाच्या शाखेत जाण्या येणारे आहेत. आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आमचा प्रयत्न हा होता, याला कुठला राजकीय रंग न देता आपण ह्याच्यातनं नेमकं काय निघतं हे आपण बघावं. आता बातमी भाजप खासदार कंगना रनौत यांच्या सोशल मीडिया पोस्टची. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान कंगना रनौत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना गटछाप म्हटलं होतं आणि त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. कंगना यांना टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. एकीकडे कंगनाच्या वक्तव्यांची चर्चा होत असताना सोशल मीडियावर आता ऋतिक रोशनची माफी मागितली पाहिजे हा ट्रेंड जोर धरू लागलाय. त्याचं झालं असं की कंगनानं सीजेपीवर टीका केल्यानंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी एका मुलाखतीत कदाचित मी थोडासा तरुण ऋतिक रोशन सारखा दिसत असल्यामुळे कंगनानं माझ्यावर निशाणा साधला असावा अशी मिश्किल टिप्पणी केली होती. आणि त्यानंतरच पुन्हा एकदा कंगना आणि ऋतिक यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. अनेक सोशल मीडिया युजर्स कंगना रनौतला ट्रोल करताना द वर्ल्ड ओज एन अपॉलॉजी टू ऋतिक रोशन हाच हॅशटॅग वापरताना दिसत आहेत. दरम्यान या ट्रेंडवर ऋतिकनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर कंगनानं खास आपल्या शैलीत त्याच्यावर पलटवार केलाय. तर ऋतिकनं आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया. एखाद्या व्यक्तीला विरोध करण्यासाठी दुसऱ्याचं समर्थन करणं ही समाजातील मोठ्या समस्येची झलक आहे. सत्य आणि तथ्य योग्य संदर्भात समोर येण्याची आपण वाट पाहू असं ऋतिक रोशन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आणि त्यानंतर ऋतिकच्या या पोस्टवर कंगनानं नेमकं काय प्रत्युत्तर दिलं आपण ते पाहूयात. प्रिय ऋतिक, मला आनंद आहे की तुला तुझा परफेक्ट पार्टनर मिळालेला आहे. सबा आझाद सोबत तुझी जोडी खूप छान दिसते आणि तुम्ही दोघे एका गंभीर नातेसंबंधात आहात. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेला अशा प्रकारे चिडवणं किंवा तिची चेष्टा करणं तुला शोभत नाही. याऐवजी तू त्या लोकांचा निषेध केला पाहिजे जे तुझ्या नावाचा वापर करून मला त्रास देतायत, माझा छळ करतायत. कृपया आगीत तेल ओतू नको आणि तुझ्या जोडीदाराला देखील अशा प्रकारे लाजवू नकोस. आशा आहे की तू समजूतदारपणे वागशील आणि अशा प्रकारच्या अनुचित टिप्पण्या करणं थांबवशील असं कंगना रनौत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. दरम्यान कंगना यांनी आणखी एक पोस्ट करत नाव न घेता एका अभिनेत्रीसाठी अपमानजनक टिप्पणी केली आहे. तिनं अभिनेत्रीच्या दिसण्याची तुलना खिसे कापूनशी करत तिची भाषा, पती आणि पेहरावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कंगनानं आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात. मला कुणालाही लाजवायचं नाही, पण मी पाहिलं आहे की आजकाल एक अभिनेत्री असे कपडे घालते आणि अशा प्रकारे बोलते जणू ती एखादी पाकिटमारच आहे. ती हाफ पॅन्ट, उलटी टोपी घालते आणि आंदोलकांच्या गटछाप वर्तनाचं उत्साहानं समर्थन करत खिसे कापून सारखी भाषा बोलते. मला नेहमी असं वाटतं की तुम्ही ज्या प्रकारचे कपडे घालता त्याचा थेट परिणाम तुमच्या विचारसरणी आणि व्यक्तिमत्वावर दिसून येतो. माझ्या प्रिय सहकारी अभिनेत्री, जर तुमचा जोडीदार तुम्हाला पाकिट मार्यासारखं वाटायला लावत असेल तर तिला हे वाईट वाटायला हवं, कारण ती पूर्वी खूप सुंदर कपडे घालायची. जर त्या अभिनेत्रीला स्टायलिंगसाठी मदतीची गरज असेल तर मी नेहमी उपलब्ध आहे असं कंगना यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. क्योंकि आज मैं सुबह एक पोस्ट कर रही थी, एक हमारी फिल्म इंडस्ट्री की बहन है, बहुत ऐसी हमने फिल्म इंडस्ट्री में हिंदू बेटियां बहनें जिनके संपर्क में हम रहे हैं, उनको बहुत क्लोजली देखा भी है, जाना भी है, और हम देखते हैं कि है वो हिंदू, लेकिन चाहे पॉलिटिक्स हो चाहे रिलीजन हो, उसको लेकर उनकी कोई विचारधारा नहीं है. यूथ में यूजुअली ऐसा होता है, वो बहुत ही न्यूट्रल है. लेकिन जैसे ही वो, चाहे आप संबंध कह लीजिए, शादी कह लीजिए, दोस्ती कह लीजिए, इस्लामिस्ट के संपर्क में आते हैं, वैसे ही उनकी सोच इतनी डिफाइंड हो जाती है, इतने कट्टरपंथी लेफ्टिस्ट वो बन जाते हैं. हाँ, मैं मॉडरेट हिंदू थी. आज इसी वक्त मुझे जो है जो मुझे तंज किया जाता है, तुम कब से संघी बन गई, मुझे संघी बनना है.
मुझे जो है बीजेपी आरएसएस की आइडियोलॉजी, जिसे एक अवेकन्ड हिंदू मुझे बनना है, मुझे कन्वर्ट होना है, मैं क्यों नहीं कन्वर्ट हो सकती? तो ये जो दोगलापन है समाज का, जब हिंदू बेटियों की बात आती है तो जो समाज की ठेकेदार है वो एक अग्नि परीक्षा के लिए हमारे 10 साल पुराने, तुम तो पार्टी करती थी, तुम तो ये करती थी, ठीक है मैं सब कुछ करती थी, लेकिन आज मुझे भी कन्वर्ट होना है और मुझे जो है एक डिफाइंड और एक अवेकन्ड हिंदू बनना है, तो मेरे लिए वो रास्ता क्यों बंद है? तो ये जो है ये एक दोगली सोच और दोगले विचार नहीं चलेंगे। दरम्यान ही पोस्ट शेअर केल्यानंतर कंगनानं एक व्हिडिओ जारी करत टीका केली. काही सहकारी अभिनेत्री त्यांच्या संदर्भात त्यांनी ही पोस्ट केली. कंगनाच्या या वक्तव्याचा काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी चांगला समाचार घेतला. कंगना जी मॉडरेट हिंदू से संघी हिंदू में कन्वर्ट होना चाहती हैं, पर ऐसा कैसे होगा बहना? क्योंकि आरएसएस में तो महिलाओं के घुसने की आजादी ही नहीं है, तो ये हो नहीं पाएगा. आप नफरत से भरी हुई, मौका परस्त, देश के युवाओं को गटर बुलाने वाली और बीजेपी की पनौती जरूर है और वही बनी रही है. हिंदू धर्म को बख्श दीजिए.